डिअर स्टुडंट्स, आता आपण एक्झरसाइज 1.4 स्टार्ट करणार. त्यातला फर्स्ट पार्ट, युजिंग द रूल्स ऑफ निगेशन, राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. आपल्याला खाली स्टेटमेंट्स दिलेले आहे, त्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं आहे. निगेशनचे रूल्स यूज करून आणि त्याचं रिझन पण त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्या ठिकाणी फर्स्ट आहे निगेशन क्यू इम्प्लाइज पी. या स्टेटमेंटचं निगेशन काय होतं बघूया. निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज, या स्टेटमेंटच्या बाहेर निगेशन लिहायचं. आता इथे मेन कनेक्टिव्ह कोणतं आहे चेक करा. तिथे मेन कनेक्टिव्ह आहे इम्प्लिकेशन. या इम्प्लिकेशनचं इफ देनचं आपल्याला निगेशन लिहायचं आहे. इम्प्लिकेशनचं निगेशन लिहित असताना जो फर्स्ट पार्ट आहे तो ॲज इट इज असतो, नंतर यूज होतं अँड कनेक्टिव्ह, नंतर जो सेकंड पार्ट आहे त्या सेकंड पार्टचं निगेशन लिहितो, त्या सेकंड पार्टचं निगेशन. आणि याचं रिझन लिहित असताना याचं रिझन असणार आहे निगेशन ऑफ. आपण कुणाचं निगेशन लिहिलं तर इथे इम्प्लिकेशन स्टेटमेंटचं निगेशन लिहिलं, म्हणून इथे रिझन लिहित असताना निगेशन ऑफ इम्प्लिकेशन असं लिहितो. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. डिअर स्टुडंट्स, जे इझी सम आहेत, ज्यांचं निगेशन तुम्हाला लिहिता येतं, ते नक्कीच तुमच्यासाठी ठेवलेत मी. 7 नंबरचा सम स्टार्ट करतोय. आपल्याला पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू चं निगेशन लिहायचं आहे. मग लिहिलं मी सुरुवातीला निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज. दिलेली स्टेटमेंट रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहिली, त्याच्या बाहेर निगेशन यूज केलं. आता आपल्याला याचं निगेशन लिहायचं, या कंप्लीट स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं. याच्यामध्ये जर मेन कनेक्टिव्ह बघितला तर तो आहे इम्प्लाइज, इम्प्लिकेशन स्टेटमेंट आहे. आत्ताच आपण शिकलो की इम्प्लिकेशनचं निगेशन लिहित असताना फर्स्ट पार्ट ॲज इट इज लिहायचा, मग अँड कनेक्टिव्ह लिहायचं, मग सेकंड पार्टचं निगेशन लिहायचं. फर्स्ट पार्ट ॲज इट इज, पी ऑर निगेशन क्यू, फर्स्ट पार्ट ॲज इट इज, नंतर अँड कनेक्टिव्ह, फर्स्ट पार्ट ॲज इट इज, नंतर अँड कनेक्टिव्ह, नंतर सेकंड पार्ट जो आहे त्याचं निगेशन, सेकंड पार्ट जो आहे त्याचं निगेशन. हे जे लिहिलं याचं रिझन आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. याचं रिझन आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता इथे आपल्याला कशाला सिम्प्लिफाय करता येतं, तर फर्स्ट पार्टला सिम्प्लिफाय करता येत नाही, तो ॲज इट इज असणार आहे. सेकंड पार्ट मध्ये जर आपण बघितलं तर इथे अँड कनेक्टिव्ह आहे आणि अँड कनेक्टिव्हच्या बाहेर, या पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन कनेक्टिव्ह आहे, नॉट कनेक्टिव्ह आहे. मध्ये अँड कनेक्टिव्ह आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर नॉट कनेक्टिव्ह आहे, म्हणजेच यूज होतो डी मॉर्गन्स लॉ. कोणता लॉ यूज होतोय? डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ मध्ये काय लिहितात तर फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन नॉट पी अँड रिप्लेस बाय ऑर, आणि मग सेकंड स्टेटमेंटचं निगेशन निगेशन ऑफ निगेशन क्यू. हा आहे डी मॉर्गन्स लॉ. याचं रिझन या ठिकाणी असणार आहे डी मॉर्गन्स लॉ. हा आहे डी मॉर्गन्स लॉ. डिअर स्टुडंट्स, आता पी ऑर नॉट क्यू ॲज इट इज अँड नॉट पी सुद्धा ॲज इट इज अँड. मागच्या सिलेबस मध्ये एक लॉ होता, त्याचं नाव होतं इन्व्होल्यूशन लॉ. इन्व्होल्यूशन लॉ म्हणजेच इन्व्होल्यूशन लॉचा फर्स्ट पार्ट होता निगेशन ऑफ निगेशन क्यू इज इक्वल्स टू क्यू. निगेशन ऑफ निगेशन क्यू इज इक्वल टू क्यू. हा होता इन्व्होल्यूशन लॉ. लक्षात ठेवू ना, इन्व्होल्यूशन लॉ. कुणी याला निगेशन ऑफ निगेशन असं सुद्धा लिहू शकतं, निगेशन ऑफ निगेशन असं सुद्धा लिहू शकतं. याच्यामध्ये निगेशन ऑफ टी असेल तर त्याला एफ लिहिता येतं
आणि निगेशन ऑफ एफ असेल तर त्याला टी लिहिता येतं. नाव आहे त्या लॉचं इन्व्होल्यूशन लॉ. अशा प्रकारे आपण 7 स्टेटमेंटचं निगेशन लिहिलंय. फर्स्ट पार्टचं लास्ट एक्झाम्पल, निगेशन पी और निगेशन क्यू और पी एंड निगेशन क्यू. या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन लिहायचं आहे. सोल्युशन मध्ये लिहिलं आपण निगेशन ऑफ स्टेटमेंट इज. ती कंप्लीट स्टेटमेंट लिहिली रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये आणि त्याच्या बाहेर नॉट कनेक्टिव्ह लिहिलं. या स्टेटमेंट पॅटर्नचा जर विचार केला, त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये मेन कनेक्टिव्ह ऑर आहे, म्हणजे हे डिसजंक्शन आहे आणि डिसजंक्शनचं आपल्याला निगेशन लिहायचं आहे. तर लॉ यूज होतो डी मॉर्गन्स लॉ. मग याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पार्टचं निगेशन लिहायचं, सेकंड पार्टचं निगेशन लिहायचं आणि ऑरच्या ठिकाणी एंड लिहायचं. मग फर्स्ट पार्टचं निगेशन मी रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये जो फर्स्ट पार्ट आहे त्या फर्स्ट पार्टचं निगेशन लिहितो. हे झालं फर्स्ट पार्टचं निगेशन. ऑर जो आहे त्या ऑरच्या ठिकाणी लिहितो एंड. आणि आता आपल्याला सेकंड पार्टचं निगेशन लिहायचं आहे, निगेशन ऑफ पी एंड निगेशन क्यू. हे झालं सेकंड पार्टचं निगेशन. आणि या ठिकाणी रिझन मध्ये आपण लिहिणार आहे डी मॉर्गन्स लॉ. रिझन मध्ये लिहिलंय डी मॉर्गन्स लॉ. आता याच्या समोरची स्टेप, याच्या समोरच्या स्टेप मध्ये सुद्धा आपल्याला इथे ऑर कनेक्टिव्ह आहे, ऑर कनेक्टिव्ह आहे त्याचं निगेशन लिहायचं आहे म्हणजे डी मॉर्गन्स लॉ. इथे अँड कनेक्टिव्ह आहे त्याचं निगेशन लिहायचं आहे म्हणजे डी मॉर्गन्स लॉ यूज करायचा आहे. मग या ठिकाणी डी मॉर्गन्स लॉ यूज करू. फर्स्ट पार्टचं निगेशन, फर्स्ट पार्टचं निगेशन ऑरच्या ठिकाणी लिहिलं एंड. आणि आता सेकंड पार्टचं पण निगेशन, सेकंड पार्टचं पण निगेशन. एंड कनेक्टिव्ह ॲज इट इज. इथे फर्स्ट पार्टचं निगेशन. आता जो एंड आहे तो एंडच्या ऐवजी आपण ऑर लिहिणार आणि आता सेकंड पार्टचं आपण निगेशन लिहिणार, सेकंड पार्टचं निगेशन लिहिणार. याचं सुद्धा रिझन असणार आहे डी मॉर्गन्स लॉ. याचं रिझन असणार आहे डी मॉर्गन्स लॉ. डिअर स्टुडंट्स, ते इथे सिम्प्लिफाय कुठे करता येतं, निगेशन ऑफ निगेशन पी ला सिम्प्लिफाय करता येतं, तसंच इथे निगेशन ऑफ निगेशन क्यू ला सिम्प्लिफाय करता येतं. तर दॅट इज इक्वल टू निगेशन ऑफ निगेशन पी मीन्स पी अँड कनेक्टिव्ह ॲज इट इज. निगेशन ऑफ निगेशन क्यू इज इक्वल्स टू क्यू. This and connective as it is, this negation p as it is, this or connective as it is, negation of negation q is equals to q. Here the reason is negation of negation, negation of negation. Also one can write involution law. अशा प्रकारे आपण दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहिलंय. ओके. एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन सेकंड क्वेश्चन, रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट यूजिंग इफ देन. विदाउट यूजिंग इफ देन म्हटलं म्हणजेच दिलेल्या स्टेटमेंट मध्ये इफ देन असणार आहे आणि ते इफ देन आपल्याला काढून टाकून ती स्टेटमेंट लिहायची. इफ देन काढून ती स्टेटमेंट लिहायची. या ठिकाणी पहिले आपण दिलेल्या स्टेटमेंटला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहू, नंतर कंडिशनल लॉ यूज करू आणि कंडिशनल लॉ यूज केल्यानंतर इफ देन निघून जातं आणि आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटला विदाउट इफ देन लिहिता येतं. बघूया कसं लिहायचं. यामध्ये इफ देन कनेक्टिव्ह यूज झालाय. फर्स्ट पार्ट पी, इफच्या नंतरचा जो पार्ट आहे तो पी न डिनोट करतोय. A man is a judge. A man is a judge. आणि सेकंड पार्ट आहे he is honest, तो क्यू ने डिनोट करतो. he is honest या पार्टला आपण क्यू म्हटलं. नक्कीच दिलेले स्टेटमेंट इफ देन फॉर्म मध्ये होतं, सिंपल स्टेटमेंट होतं
आपण त्याला P implies Q असं लिहिलं. अँड वी नो दॅट कंडिशनल लॉ आपल्याला माहिती आहे. P implies Q, P implies Q is equals to negation of P or Q. हा जो लॉ आहे या लॉचं नाव आहे कंडिशनल लॉ. या लॉचं नाव आहे कंडिशनल लॉ. आता आपल्याला मग दिलेली स्टेटमेंट बाय युझिंग कंडिशनल लॉ लिहिता येईल. पहिला पार्ट आहे त्याचं निगेशन लिहायचं, इफ देन काढून टाकायचं, पहिल्या पार्टचं निगेशन लिहायचं. म्हणजेच पहिल्या पार्टचं निगेशन असणार अ मॅन इज नॉट अ जज, अ मॅन इज नॉट अ जज. नंतर ऑर कनेक्टिव्ह यूज होणार, नंतर ऑर कनेक्टिव्ह आणि नंतर क्यू सेकंड स्टेटमेंट सेकंड पार्ट ॲज इट इज, ही इज ऑनेस्ट, ही इज ऑनेस्ट. अशा प्रकारे इफ देन काढून दिलेलं कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला लिहिता येतं बाय युजिंग कंडिशनल लॉ. क्वेश्चन 2 मधलं सेकंड स्टेटमेंट तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. या ठिकाणी आपण स्टार्ट करतोय थर्ड एक्झाम्पल त्यातलं. इफ f of 2 is equal to 0 then f of x is divisible by x minus 2. फर्स्ट आपण त्याला सिंबलिक फॉर्म मध्ये लिहू, P implies Q या फॉर्म मध्ये लिहू. त्या ठिकाणी if च्या नंतरचा जो पार्ट आहे त्या पार्टला आपण P ने डिनोट करू. f of 2 is equals to 0, f of 2 is equals to 0 ला आपण P ने डिनोट केलंय. तर then च्या नंतरचा जो पार्ट आहे त्याला Q ने डिनोट करू. then च्या नंतरचा पार्ट आहे f of x is divisible by, f of x is divisible, f of x is divisible by x minus 2. या पार्टला आपण Q ने डिनोट केलं. नक्कीच इफ देन फॉर्म मध्ये त्याचं सिंबलिक फॉर्म असणार P implies Q. and we know that P implies Q is equal to, P implies Q म्हणजे if P then Q. यातलं if then काढून टाकायचं असेल तर आपल्याला कंडिशनल लॉ यूज करावा लागेल. तो आहे निगेशन P or Q. हा जो लॉ आहे यूज केलाय त्या लॉचं नाव आहे कंडिशनल लॉ. बाय युजिंग कंडिशनल लॉ आपल्याला लिहिता येतं P implies Q is equal to negation P or Q. आता आपल्याला गिव्हन स्टेटमेंट इफ देन काढून असं लिहिता येईल. इफ देन काढून लिहायचंय. पहिल्या पार्टचं निगेशन, पहिला पार्ट कोण आहे पहिला पार्ट f of 2 is equal to 0, P चं निगेशन म्हणजेच या ठिकाणी f of 2 is not equal to 0. नंतर कुठलं कनेक्टिव्ह ऑर यूज झालंय ऑर, मग या ठिकाणी ऑर कनेक्टिव्ह. मग क्यू स्टेटमेंट ॲज इट इज. क्यू स्टेटमेंट आहे f of x is divisible by, f of x is divisible by x minus 2. f of x is divisible by x minus 2. ओके, इथे आपलं सेकंड क्वेश्चन संपलं.